सभापती महोदय, सत्यजितजी तांबे साहेब, नाशिक हा. पुणे याच्यानंतर सेमी हायस्पीड रेल्वे हा महत्वाकांक्षी प्रकल्प याच्यानंतर हा महारेलच्या माध्यमातून करण्यात आला होता आणि त्याच्या संदर्भातला आजचा माझा हा 93ची सूचना आहे। खरं तर हा प्रश्न मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विचारला होता, कारण परिवहन विभागाचा याच्याशी तसा काही संबंध नाही। महारेल कंपनीच्या माध्यमातून म्हणजेच माननीय मुख्यमंत्री यांकडून याचं उत्तर येणं अभिप्रेत होतं, परंतु तरी आता परिवहन मंत्री इथं आलेले आहेत आणि त्या उत्तर देणार आहेत। ते कदाचित ब्रीफिंग घेऊन आले असतील, म्हणून मी आता हा प्रश्न मांडतो। परंतु जे उत्तर आपण माननीय मंत्री महोदय या ठिकाणी दिलेलं आहे, या उत्तरामध्ये पूर्ण अद्ययावत माहिती ही आपल्याला नाही विभागाला, अशा पद्धतीचं आमचं मत आहे। कारण याच्यात आपण लिहिलेलं आहे की अशा मूळ आराखडा जो होता, म्हणजे नाशिक पासून सिन्नर, संगमनेर, राजगुरुनगर, चाकण मार्गे पुणे, तो आराखडा बदललेला नाही अशा पद्धतीचं तुमचं मत आहे, किंवा त्याबद्दलची माहिती शासनाला अजून अद्यापर्यंत कळवली नाही। मंत्री महोदय, मला या निमित्ताने मला असं स्पेसिफिक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जवळजवळ 100 हेक्टर जमीन याच्यासाठी अधिग्रहण झालेलं आहे आणि 316 कोटी रुपये आतापर्यंत खर्च याच्यामध्ये झालेला आहे। आता जर तो ट्रॅक बदलणार असाल, आपण अलाइनमेंट बदलणार असाल, ते जर आपण शिर्डी अहिल्यानगर मार्गे पुण्याला नेणार असाल, तर ही जी अधिग्रहण झालेली जागा आहे, या जागेचं काय करणार आहे आपण? ही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर त्याचा बोजा आहे। शेतकऱ्यांना आपण पैसे दिलेले आहेत, शेतकऱ्यांकडून ती जागा परत घेणार आहेत का? शेतकरी ते पैसे परत देऊ शकणार आहेत का? मग त्या जागेचा उपयोग ना शेतकऱ्यांना आहे ना सरकारला आहे। 316 कोटी रुपये आपण खर्च केलेले आहेत आणि म्हणून माझी आपल्याला मंत्री महोदय अशी विनंती आहे की आपण हा प्रोजेक्ट महारेलनी करावा, असं महाराष्ट्र शासनाचं धोरण होतं। महाराष्ट्र शासनाने 316 कोटी रुपये याच्यामध्ये खर्च केलेले आहेत। तर हा प्रोजेक्ट आता मध्य रेल्वे किंवा सेंट्रल रेल्वेला देण्यापेक्षा हा महारेलच्या माध्यमातूनच झाला पाहिजे आणि महारेलनी तो नाशिक, सिन्नर, संगमनेर, राजगुरुनगर, चाकण मार्गे पुण्यालाच केला पाहिजे। याबाबतचं आमचं ठाम मत आहे। त्याबाबत शासन केंद्र शासनाकडे जाऊन काही प्रयत्न करणार आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरा माझा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये हा जो मूळ आराखडा होता, त्याच्यात आपण अनेक गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या होत्या, जसे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेलं जुन्नर आहे, शिवजन्मभूमी, त्याला जोडता येणार होतं। आता ते होत नाहीये, तर त्याबाबत शासनाचं धोरण काय असणार आहे, हा दुसरा प्रश्न। आणि ही जी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित झालेली आहे, या जमिनीचं आता शासन काय करणार आहे? 316 कोटी रुपये देऊन तुम्ही लोकांच्या जमिनी घेतलेल्या आहेत आणि त्या लोकांनाही आता तिथं काही करता येत नाहीये, त्या जमिनीची खरेदी विक्री होणार नाहीये, ते शेतकरी पैसे परत देऊ शकणार नाही। तर आपण म्हणून हा मूळ आराखड्याप्रमाणेच करण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात का, असे माझे स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय आपल्याला या निमित्ताने आहेत। अध्यक्ष महोदय, निवेदन वाचलं नाही तरी चालेल, मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देते फक्त। अध्यक्ष महोदय, ह्या प्रकल्पामध्ये जसं सदस्यांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण जमीन भूसंपादित केली, कारण महारेल हा प्रकल्प करत होती आणि पहिल्यापासून म्हणजे आपला आर्थिक सहभाग राज्य शासनाचा 50% त्याच्यामध्ये होता। त्या सगळ्यासाठी आपण महारेल म्हणून प्रयत्न करत होतो अध्यक्ष महोदय। पण नंतर आता रेल्वे मार्गाच्या आपल्या ह्या आराखड्यामुळे GMRTत व्यत्यय असल्यामुळे NCRAने प्रकल्पनाच्या आराखड्याला विरोध केला अध्यक्ष महोदय, आणि तो विरोध केल्यामुळे हा प्रकल्प महारेलकडून राबवण्यास दिलेली जी प्राथमिक मान्यता होती ती काढून घेत असल्याचं आपल्याला रेल्वे बोर्डाने 21/8/2025 रोजी कळवलंय। आता सदर प्रकल्प हा केंद्र शासनाचं रेल्वे बोर्डच राबवणार आहे। या संबंधी आपण जे आपल्या ज्या ह्या सगळ्या मागण्या होत्या आणि आपण जी भूसंपादित केलेला आहे, तो सगळी लोकप्रतिनिधींची मागणी आपण केंद्राला म्हणजे शासनाकडे पण आलेली आहे आपल्या महारेलकडनं, आणि आपण शासन ती केंद्रालाही कळवण्यात येईल। त्याचप्रमाणे केंद्र शासनाची जी औपचारिक मान्य, कारण आता सगळं केंद्राच्या मान्यतेवर गेलं, तर केंद्राची जी मान्यता आल्यानंतर आपल्याला ह्या संबंधी जमीन संपादित ज्या केलेल्या आहेत, जे तुम्ही सांगताय आपण त्याला खर्च केलेला आहे, तर त्या संपादित केलेल्या जमिनीचा काय निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेस जसं महारेलकडनं प्रपोजल येईल तसं आपण राज्य शासन ठरवू। माझा एवढाच मुद्दा आहे की आता महारेलकडून रद्द करून हा प्रोजेक्ट सेंट्रल रेल्वे किंवा
सेंट्रल रेल्वेनीच करण्याचा निर्णय घेतलेला आहे असं आपण उत्तरामध्ये सांगितलेलं आहे. माझा प्रश्न असा आहे की आता केंद्र शासनाकडे गेलेलं ठीक आहे, या नाशिकपासून पुण्यापर्यंतच्या महामार्गावरचे जेवढे लोकप्रतिनिधी आहे त्यांना घेऊन राज्य शासन काही शिष्टमंडळ केंद्र शासनाकडे घेऊन जाणार आहे का? आता ही जी सगळी लोकप्रतिनिधींची मागणी होती ही आपल्या राज्य शासनाकडे आली ज्यावेळेस आपल्याकडे महारेलकडे प्रपोजल होतं. आता केंद्र शासनाकडे आपली जेव्हा विनंती कळवण्यात येईल त्यावेळेस आपण आपल्यामध्ये आधी एक बैठक निश्चितपणे ह्याच्यावर घेऊ. आपल्या सगळ्यांच्या काय ह्याच्यामध्ये विचार आहेत त्याप्रमाणे आपण केंद्राला अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.